रोलिंग सर। वंदे मातरम। जय हो भारत का संविधान। जय श्री राम, जय भीम। आपणा सर्वांसमोर आज येण्याचं औचित्य असं आहे, काल 14 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळानं एक निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे सरकारच्या स्वतःच्या धोरणाच्या, स्वतःच्या विचाराच्या डीएनएच्या विरुद्ध जाऊन तो निर्णय झालेला आहे। ओबीसी, भटके विमुक्त, एससी एसटी, मग कुणबी मराठा, कुडमुडे जोशी ब्राह्मण, ही सगळी जी समाज आहेत, हे सगळे जे वर्ग आहेत, सामाजिक मागासलेपणातून दूरदराज जीवनाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहत आहेत। मग माझे बंजारा भाऊ, आज आपल्याला माझे बंजारा भाऊ वाडी तांड्यावर दिसतात। आजही ऊसाच्या मोळ्या बांधण्यासाठी, ऊस तोडीसाठी वेगवेगळ्या फळा म्हणजे ऊसाच्या फळांनी किंवा वेगवेगळ्या गावात जातात, वेगवेगळ्या शेतांमध्ये जातात। तेव्हा ही लेकरं साहजिकच उशिरा शाळेत जातात। आमचे धनगर भाऊ, तशाच माझे धनगर भाऊ सुद्धा, त्यांची बहुसंख्य कुटुंब आज सुद्धा मेंढपाळी असेल किंवा त्या प्रकारचे व्यवसाय असतील ते करतात। त्याचबरोबर माझे कैकाडी भाऊ असतील, त्याचबरोबर माझे ब्राह्मणांमधले कुडमुडे जोशी भाऊ असतील, ते या गावाहून त्या गावाला जातात। हे सगळं सांगण्यामागची थेरी ही आहे की उशिरा लेकरं शाळेत जातात। त्याच्यामुळे आरक्षण हे नेहमी दोन बाजूने पाहायला गेले। एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आरक्षण म्हणजे। एक तर तुम्हाला रिझर्वेशन, दुसऱ्या बाजूला नाण्याच्या जर आपण म्हणालात तर ते आहेत कन्सेशन्स। आता हे कन्सेशन्स, रिझर्वेशन देणं हे एक पार्ट आहे, कन्सेशन्स ठेवणं हा दुसरा पार्ट आहे। कन्सेशन्स हे काय देतात तर कन्सेशन हे त्या व्यक्तीला, त्या समूहाला प्लेइंग फील्ड मध्ये आणून सोडतात। म्हणजे तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये या म्हणण्यासाठी कन्सेशन आहे। कारण लक्षात ठेवा, गुरुकुल मध्ये लेकरं शिकणं हे वाईट नाही, परंतु जी लेकरं ऊसतोड कामगाराची, कष्टकऱ्याची, मजुराची आहेत, जी लेकरं मेंढपाळाची आहेत, जी लेकरं कुडमुड्या जोशी ब्राह्मणाची आहेत, या गावात त्या गावाला भविष्य सांगण्यासाठी जाणार आहे, जी लेकरं कुणबी मराठा आहेत, कुणबी भाऊ आहेत, कुणबी मराठा भाऊ आहेत, जी लेकरं भटके विमुक्तांमधले कैकाडी भाऊ आहेत, माझे वंजारी भाऊ आहेत, ही सगळी लेकरं उशिरा शाळेत जातात आणि उशिरा शाळेत जाण्यासाठी ती कन्सेशन्स लावलेत, कारण ही सुद्धा त्या स्पर्धेमध्ये यावीत म्हणून। मग खुला वर्ग आहे। मुद्दा हा आहे की जेव्हा तुम्ही जे रिझर्वेशनच्या नंतर सोबत कन्सेशन आहे, त्या कन्सेशनवर जेव्हा आपण बंदी आणतो की एवढेच लोक त्या कन्सेशन, एवढीच लोक खुला वर्गातलीच रिझर्वेशन घेऊ म्हणजे खुल्या वर्गात जाऊ शकतील, मुळामध्ये सरकारचं धोरण इथंच चुकलं। सरकारची अधिकाऱ्यांनी फसगत इथंच केलेली आहे, सरकारची अधिकाऱ्यांनी फसगत इथंच केलेली आहे। सरकारला हे अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे होतं की कॅटेगरी नाही आहे जनरल ही कॅटेगरी नाही आहे। हात जोडून सांगतो, नतमस्तक होऊन सांगतो, जनरल ही कॅटेगरी नाही, जनरल मेरिट आहे। कॅटेगरीज एससी, एसटी, ओबीसी, एनटी ह्या कॅटेगरीज आहेत। जनरल ही कॅटेगरी नाही, जनरल हे मेरिट आहे।
आणि जनरल मेरिट मध्ये कुणालाही, मग तो कोणत्याही वर्गातला असो, मग तो SC असो, ST असो, NT असो, OBC असो, SBC असो, कुणबी मराठा असो, हे सगळे वर्ग जे आहेत त्याच्यामध्ये जातात जनरल मेरिट मध्ये. मग ही ही हे बंधन आणण्याचं काही कारणच नाही. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे हे बंधन आणण्यात आलं याला कायदेशीर आधार सुद्धा नाही. मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे सांगतो, मी कॅबिनेट नोट वाचलेली आहे. कॅबिनेट नोट वाचलेली आहे. कॅबिनेट नोट मध्ये कुठेही भ्रष्ट शब्द माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 1995 पासून ते 2026 पर्यंतच्या एकाही जजमेंटचा मला स्पष्टपणे ह्या विषयावरल्या जजमेंटचा उल्लेख दिसत नाही. आता सगळ्यात अगोदर तर मला तुम्हाला हे सांगायचंय, काल GR काढण्यात आला. सन्माननीय मंत्री अतुल सावे साहेब, एक लक्षात घ्या, हा GR काय आहे? तुमच्या मंत्रालयाची एकूण तुमची स्वतःची इज्जत बदलणार हा GR. कारण सावे साहेब, तुम्ही अत्यंत सामान्य माणसांचा विचार करणाऱ्या कुटुंबातून आहात. मोठे सावे साहेब सुद्धा विचार करणाऱ्यांपैकीच होते, कारण आम्ही छत्रपती संभाजीनगरला शिकलेले आहोत. तुमच्या सोबत जरी माझे थेट संबंध आले नसले तरी मोठ्या सावे साहेबांसोबत माझे संबंध होते. तर तुमची एकूण तुमची इज्जतच बदलणारी आहे. त्याचं कारण सांगतो. सावे साहेब, ह्या कालच्या तुमच्या संबंधानं आलेल्या निर्णयाला जर सामान्य माणूस बघेल तर म्हणेल की OBC, NT, DNT किंवा भटके विमुक्त म्हणा, OBC म्हणा किंवा SC ST म्हणा, या वर्गातल्या लोकांची कडबा कापल्यासारखं कटोती आहे. कडबा कापल्यासारखी कटोती आहे. आणि कडबा कापल्यासारखी कटोतीवाले मंत्री अशी तुमची ओळख होता कामा नये. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, कालच्या कॅबिनेट नोट मध्ये जे आलेलं नाही ते आम्ही सांगू इच्छितो. कालच्या कॅबिनेट नोट मध्ये GR काढण्यासंदर्भात निर्णय झाला, परंतु रिक्रुटमेंट रूल म्हणजेच कायदा, वेगवेगळ्या नोकऱ्यांचा कायदा, मग ती नोकरी असेल पोलीस शिपायापासून ते डेप्युटी कलेक्टर पर्यंत, मग त्याच्यात तलाठी आले, ग्रामसेवक आले, त्याच्यामध्ये नर्सेस भगिनींपासून ते तुम्ही म्हणाल जी पद जी आस्थापनेला पद आहेत, सगळ्या आस्थापना, नगर परिषदेच्या आस्थापना असो, पालिकेच्या आस्थापना असोत किंवा राज्य शासनाच्या आस्थापना असो, जिल्हा परिषदेच्या आस्थापना असो, ग्रामपंचायतीची आस्थापना असो, ह्या सगळ्या नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रत्येक नोकरीला एक रिक्रुटमेंट रूल आहे. तो रूल कसा बनतो? तर तो रूल जे आहे विधानसभेमध्ये कायद्यामध्ये तरतूद किंवा कायदा बनला जातो, त्याला रिक्रुटमेंट रूल म्हणतात. आणि त्याच्यावर स्वाक्षरी असते माननीय राज्यपाल महोदयांची. जेव्हा भारतीय संविधानाच्या आर्टिकल 309 मध्ये बनला जातो. आता 309 मध्ये जे रूल बनलेत त्याच्यामध्ये कुठेही शिपायापासून ते डेप्युटी कलेक्टर पर्यंत, तलाट्यापासून ते उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यापर्यंत, DYSP पर्यंत, फौजदारापर्यंत, कोणत्याही याच्यामध्ये कुठेही अशा प्रकारचा म्हणजे खोडा घातलेला नाहीये, अशा प्रकारचं बंधन आणण्यात आलेलं नाहीये, अशा प्रकारची बॅरिकेडिंग करण्यात आलेली नाहीये. हे अत्यंत नम्रपणे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि जेव्हा हे सगळं नाहीये आणि हे, तर मग GR का काढण्यात आला? कायदा जर कायद्यामध्ये नसेल तर GR मध्ये कसं काय आणू शकता तुम्ही? आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने जम्मू अँड काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या निवाड्यामध्ये हे स्पष्ट सांगितलेलं आहे की कायद्याच्या विरुद्ध जाऊन एखादं सरकार सर्क्युलर किंवा GR काढू शकत नाही. आणि हे स्पष्ट कायदा असल्याच्या नंतर, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 144 खाली बंधनकारक असल्याच्या नंतर असं करण्यात काय स्वारस्य आहे? हे करणं अयोग्य आहे. हे नाराजी पसरवणार आहे. हे
भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्ष असतील, जे आज आम्ही जनतेनं आमचे मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे मंत्री आम्ही निवडून दिलेले सगळे, आमच्याच सरकारनी अधिकाऱ्यांच्या मला वाटतंय चुकीच्या ब्रीफिंगच्या आधारे काल जो आहे कॅबिनेटमध्ये डिस्कशन झालेला आहे, काल जे आहे कॅबिनेटमध्ये तो निर्णय झालेला आहे. आणि म्हणून 1995 आर के सब्बरवाल या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध आहे कालचा निर्णय. त्याचबरोबर सूर्या यादव विरुद्ध उत्तर प्रदेश 2021 चा निर्णय, त्याच्या विरुद्ध आहे कालचा निर्णय. त्याचबरोबर 2026 मध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध छाया या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध आहे कालचा निर्णय. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारे विद्यार्थी असोत, नोकरीमध्ये जाऊ इच्छिणारे म्हणजे हे असतील, परीक्षार्थी असतील, त्यांच्यावर अशा चुकीच्या पद्धतीने काही लादलं जाऊ नये. बंदिस्त करणं हे बंदिस्त करणं हे बंदिस्त करणं बंदिस्त केलं जाऊ नये. आणि हा जो कॅबिनेटचा जो निर्णय आहे, हे जे इतिवृत्त आहे, मी अत्यंत नम्रपणे सांगत आहे, सरकारच्या विरोधात बिलकुल नाही, जनरल मेरिटच्या विरुद्ध बिलकुल नाहीत, जनरल मेरिटच्या विरुद्ध बिलकुल नाहीत. कारण जनरल मेरिट मध्ये मी सांगितल्याप्रमाणे कुडमुडे दोषी, एसटी, एससी ते सगळे भटके, विमुक्त, ओबीसी सगळेच येतात, त्यांच्या विरुद्ध नाहीत. परंतु या एकूण कायद्याच्या विरुद्ध कालचा निर्णय. आणि म्हणून हे कालच्या म्हणजे ह्या कायद्याच्या विरुद्ध निर्णय असल्यामुळे काल जो सरकारने 14 मे 2026 रोजी निर्णय केलेला आहे, त्या इतिवृत्ताला उद्याच्या येणाऱ्या म्हणजे मंगळवारी जे कॅबिनेट येईल त्या कॅबिनेटमध्ये त्या इतिवृत्ताला मंजुरी देऊ नये अशी कळकळीची विनंती आहे. त्याचं कारण सांगतो. आज म्हणजे वाडी तांड्यावरले माझे भाऊ असतील, ओबीसी भाऊ असतील, त्याचबरोबर वंजारी भाऊ असतील, म्हणजे काही म्हणजे बंजारा भाऊ असतील, कुणबी मराठा भाऊ असतील, हे सगळे लोक मला फोन करत आहेत. शेकडो फोन येत आहेत मला, कारण हा संविधानाशी संबंधित विषय आहे. सगळे विद्यार्थी सांगत आहेत एमपीएससीचे फोन करून, वेगवेगळे ग्रुप तयार झालेत. सरकार ऐका, हो ऐका, सरकार तुम्ही ऐका, अतुल सावेजी तुम्ही ऐका, तुम्ही विचारून घ्या बीड जिल्ह्यामध्ये अतुल सावेजी, विचारून घ्या जालना जिल्ह्यामध्ये अतुल सावेजी, विचारून घ्या छत्रपती संभाजीनगर मध्ये अतुल सावेजी. ग्रुप तयार झालेत, त्या ग्रुपमध्ये शेकडो लोक काल तुमच्या निर्णयाच्या नंतर एकत्र झालेत. त्या ग्रुप्समध्ये मला ऍड केलंय. त्या ग्रुप्समध्ये ही स्पष्टपणे म्हणजे संविधानाच्या आर्टिकल 14च्या विरुद्ध जाऊन अनइक्वल्सला इक्वल, अनइक्वल्सला इक्वल, अनइक्वल्सला इक्वल आणणारी प्रक्रियेच्या विरुद्ध जाऊन कालचा निर्णय झाला अशी चर्चा आहे. आणि त्यामुळं संघटितपणे सगळ्यांच्या वतीनं आज मी बोलावं म्हणून आज मी आपल्या समोर आलो. मी सगळ्यांच्या वतीनं आज तुमच्या समोर बोलत आहे. कुणबी मराठा असेल, त्याचबरोबर म्हणजे आमचा हे असेल, ब्राह्मण असेल, आमचा कुडमुड्या दोषी, आमचा बंजारा असेल, वंजारी असेल, किंवा एससी असेल, एसटी असेल, सगळ्यांच्या वतीनं बोलत आहे. आणि म्हणून येणाऱ्या तारखेला त्या इतिवृत्ताला आपण मंजुरी देऊ नये, पुनर्विचार करावा असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून आज आम्ही आव्हान करत आहोत माननीय छगन भुजबळ साहेबांना, ओबीसीचे नेते, मंत्री, अत्यंत नम्रपणे आम्ही आव्हान करत आहोत. त्याचबरोबर संकट मोचक माननीय गिरीशभाई महाजन यांना आम्ही आव्हान करत आहोत. त्याचबरोबर माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना आम्ही आव्हान करत आहोत. त्याचबरोबर माननीय नरहरी झिरवळ साहेबांना आम्ही आव्हान करत आहोत. माननीय पंकजाताई मुंडेंना आम्ही आव्हान करत आहोत. माननीय धनंजय मुंडे साहेबांना आम्ही आव्हान करत आहोत. माननीय संजय शिरसाट साहेबांना आम्ही आव्हान करत आहोत. आणि तमाम जे ओबीसीचे भटक्या विमुक्तांचे आमदार आहेत, माननीय गोपीचंदजी पडळकर साहेबांना आम्ही आव्हान करत आहोत. आव्हानासोबत आव्हान म्हणजे विनंती करत आहोत, विनंती करत आहोत, विनंती करत आहोत की आपण ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे. हे प्रकरण जे आहे कालचा निर्णय, हे निर्णय हा अत्यंत तुम्हाला सांगतो दुरोगामी परिणाम करणार आहे, विद्यार्थ्यांवर परिणाम करणार आहे. सगळ्यांनी बोलावं, सगळ्यांनी बोलावं असं मी म्हणजे विनंती करत आहे. आणि लवकरच
आम्ही जे आहोत सन्मान्य हे जे मंत्री महोदय आम्ही सांगितले त्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि त्याचबरोबर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या बाबतीमध्ये सरकारनं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. येत्या कॅबिनेटच्या अगोदर आमचं म्हणणं नाही, आम्ही चुकीचं असेल तर आम्हाला बोलवा, चुकीचं आहे म्हणून सांगा. मान्य देवेंद्रजी, आपल्या प्रती आमच्या सद्भावना आहेत. आपण आम्हाला बोलवा, आपले कॅबिनेटचे जे सेक्रेटरी आहेत त्यांना बोलवा आणि मुख्य सचिवांना बोलवा आणि एवढ्या मोठ्या वर्गाचा विचार आहे हा, एक सदावर्तेचा विचार नाहीये. समोर बसवा, आम्ही कागदोपत्री आमचे पुरावे दाखवू, करता येते काय दाखवू, करता येत नसेल तर आमचं काही मत, जर आम्ही चुकीचं असेल तर आम्हाला तिथेच आम्ही मान्य करू, परंतु आम्ही चुकीचे नाहीत, कारण आम्ही भारतीय संविधानासोबत आहोत. अधिकाऱ्यांची जर आपण कॅबिनेट नोट पाहिली मान्य देवेंद्रजी, तर त्या नोटमध्ये कुठेही मी बोललेल्या एकाही जजमेंटचा नाम उल्लेख करण्यात आलेला नाही, एकही पॅरेग्राफचा नाम उल्लेख करण्यात आलेला नाही. विशेष 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 माननीय देवेंद्रजी गृहमंत्री होते त्यावेळेस 154 पोलीस फौजदारांना काढून टाकण्यात आलं होतं. 154 पोलीस फौजदारांच्या केसमध्ये माननीय न्यायमूर्ती अंबादास जोशी साहेब यांनी एमएटी कोर्टामध्ये निर्णय दिला आणि त्या निर्णय सुद्धा याच संबंधानं होता. कन्सेशन्सच्या बाबतीमध्ये मुलांनी कन्सेशन घेतले, मागासवर्गीय मुलांनी, म्हणून त्यांनी जनरल कॅटेगरी समजून त्यांना जाऊ देऊ नये, परंतु माननीय मॅट कोर्टाने, माननीय न्यायमूर्ती अंबादास जोशी साहेब, अत्यंत अत्यंत अभ्यासू, अत्यंत म्हणजे आपण आदर महाराष्ट्र करतो, देश आदर करतो असे माननीय न्यायमूर्ती अंबादास जोशी साहेब आहेत. त्यांचा निर्णय हा जनरल कॅटेगरी नसून जनरल ही जनरल कॅटेगरी म्हणता येत नाही, ते जनरल मेरिट आहे, त्याच्यात कोणी येऊ शकतंय हे त्यांनी आवर्जून सांगितलं. आणि प्लेइंग फील्ड मध्ये सामान्य लोकांना म्हणजे सगळ्याच वर्गातल्या लोकांना येता येतंय म्हणून ते कन्सेशन सांगितले. कन्सेशन काढून घेता येत नाही इथपर्यंत सांगितलंय. कन्सेशन्स मुळे मागासवर्गीयाला जनरल मेरिट मध्ये बसलेल्या मुलाला काढून टाकता येत नाही हे सांगितलंय, देवेंद्रजींच्याच काळात सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, तो निर्णय माननीय उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आला होता. तत्कालीन बॉम्बे हायकोर्टच्या मुख्य न्यायमूर्ती ज्या होत्या मान्य तेलरमानी, या त्यांनी सुद्धा स्पष्टपणे त्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं की कन्सेशन्स मुळे मागासवर्गीयांना जनरल मेरिट मधून बाहेर काढता येत नाही. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कॅबिनेटमध्ये अधिकाऱ्यांनी ठेवणं आवश्यक होतं, अपेक्षित होतं, परंतु अपेक्षित काम अधिकाऱ्यांनी केलेलं नाही. आम्ही मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या बाबतीत इतिवृत्ताच्या अगोदर निर्णय व्हावा, त्याच्यावर चर्चा व्हावी, यासाठी आम्ही जे आहेत आपल्या माध्यमातून आव्हान करत आहोत. आणि मी विद्यार्थ्यांना आव्हान करतो, एमपीएससीच्या, तुम्ही नाराज होऊ नका, कारण अनेक भटके विमुक्त विद्यार्थी आहेत, बंजारा विद्यार्थी आहेत. काल मला फोन करताना अत्यंत म्हणजे तळमळून गेले होते, व्याकुळ झाले होते की सर आता कसं होणार, कारण मुलं फॉर्म भरताना जे आहेत मागासवर्गीयातून भरावंच लागते फॉर्म. त्याचं कारण असं आहे की जर जनरल मधून एखाद्या आमच्या बंजारा मुलानं फॉर्म भरला आणि त्यांनी जर रिझर्वेशन टाकलं नाही तर तो त्या रिझर्वेशन मध्ये ट्रीट होणारच नाही. पण रिझर्वेशन मधून फॉर्म भरला तर जनरल सीटवर तो जाऊन मायग्रेट करू शकतो. हे सुद्धा वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती सुद्धा लक्षात आणण्यात आली नाही, म्हणून या एकूण प्रकरण आपल्या समोर ठेवलं. विद्यार्थ्यांनी आत्महत्या करू नये. मी तांडी वाड्यावरल्या विद्यार्थ्यांना विनंती करत आहे, एक्स्ट्रीम कोणता डिसिजन घेऊ नका, आत्महत्या वगैरेचा विचार करू नका. विद्यार्थी खूप हवालदिल झालेत, खूप परेशान झालेत. विद्यार्थी मला फोन करत आहेत, वेगवेगळ्या संघटनेचे लोक, बंजारा संघटना असेल, वंजारी भावांची संघटना असेल, अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थी असतील, सगळ्यांनी हे सांगितलंय. त्यामुळे ह्या बाबीच्या ह्या प्रकरणावर सरकारनं गांभीर्याने घ्यावं असं मी सरकारला आवाहन करतो. जी आर मध्ये जे आहे खुल्या, ज्याला जनरल मेरिट म्हणतात, जनरल मेरिट
जनरल मेरिटला बंदिस्त करण्यात आलं, बंदिस्त करण्यात आलं, बंदिस्त करण्यात आलं. जनरल मेरिटला बंदिस्त करता येत नाही. जनरल मेरिट हे सर्वांसाठी आहे आणि कन्सेशन्स हे केवळ त्या गरिबी, त्या उपासमारीतून लेकरं म्हणजे उशिरा शाळेत जातात म्हणून ती वयाची शिथिलता असते, म्हणून ती वयाची शिथिलता असते. गुरुकुलमध्ये जन्मल्याबरोबर लेकरू जाऊ शकते, परंतु जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये किती मोठं झाल्यानं लेकरू शाळेत जातं हे बघा. त्याच्यामुळं हे दुरोगामी परिणाम करणारा हा निर्णय. काय मागणी असेल आता आणि पुढचं पाऊल काय असेल तुमचं? आम्ही सगळ्यात अगोदर तर सांगितलंय की आम्ही सगळ्यांना आम्ही भेटणार आहोत, त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. पुढच्या कॅबिनेटच्या अगोदर म्हणजे इतिवृत्त जे असतंय या कालच्या 14चं ते पुढच्या कॅबिनेटमध्ये हे होत असतंय, मान्य होत असतंय, फायनल होत असतंय. तर ते इतिवृत्त फायनल होऊ नये, त्या इतिवृत्ताच्या अगोदर लॉ अँड ज्युडिशरीला नोट पाठवावी, लॉ अँड ज्युडिशरीला नोट पाठवावी. आमच्या समूह म्हणजे आमचे सन्मान्य धनंजय मुंडे साहेबांना ऐकावं, आमच्या माननीय छगन भुजबळ साहेबांना ऐकावं, आमच्या संकटमोचक गिरीश भाई महाजन साहेबांना ऐकावं आणि त्याच्यानंतरच हा निर्णय व्हावा. आमच्या पंकजाताईंना ऐकावं आणि त्यानंतरच अतुल सावे साहेबांच्या डिपार्टमेंटनी किंवा जीएडीनी त्यावर निर्णय करावा, असं मी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना विनंती करतो. कोकणातल्या नाही, स्टंटबाजी करून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. माझं असं म्हणणं आहे की कांदा उत्पादक शेतकरी असो किंवा आंबा असो किंवा काजू असो, या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक सरकारने म्हणजे बघितलं पाहिजे. आणि जे मी तर असं म्हणेन की अल्पभूधारक जे शेतकरी आहेत, अल्पभूधारक लक्षात ठेवा, ज्यांचे 50 एकरचे मळे आहेत त्यांचा विचार करू नये सरकारने फार जास्त. जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांचं 100% नुकसान देता येते का बघावं. कारण अल्पभूधारक शेतकरी हा शेतमजूर असतो. अल्पभूधारक शेतकरी म्हणजे 2 एकर 3 एकरवाला जो शेतकरी आहे तो शेतमजूर सुद्धा असतो. तर त्या शेतकऱ्याला 100% नुकसान भरपाई देता येईल का? शेतकऱ्यांमध्ये 2 प्रकारचे वर्ग निर्माण करून श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी असं वर्ग निर्माण करून न्याय देता येईल का, अशी आमची मागणी आहे. आणि मला असं वाटतं त्याच्यात राजकारण कुणी कोणत्याही राजकीय पक्षाने करू नये. त्या उलट जाऊन मला असं वाटतंय सगळ्याच राजकीय पक्षांनी शेतीप्रधान देश, शेतकरी राजा हे सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आम्ही सुद्धा त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आगामी काळात आवाज उचलणार आहोत. कारण काय झालंय याच्या पलीकडे एक अडचण आहे ही, तर म्हणजे काही म्हणजे मी राजकीय पक्षांनी त्यांना अधिकार आहे डेमोक्रेसीमध्ये त्यांचं मत मांडायचा, परंतु केवळ एका दिवसाचं आंदोलन करून किंवा स्टंट करून विषय तो मिटणार नाही. सातत्य ठेवावं लागेल. ज्या प्रकारे शेतकरी संघटना म्हणजे शरद जोशी साहेबांच्या काळामध्ये सातत्य ठेवून होती, त्या प्रकारचं सातत्य मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या विषयावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठेवणं आवश्यक आहे. परंतु एक आणखीन पडद्यामागे एक खूप मोठा मुद्दा आहे, जे रडणं शेतकऱ्यांचं दिसतच नाही, ते रडणं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यावर सुद्धा सरकारने विचार करावा. योजनेतून विहिरी दिल्यात, शेतकऱ्यांनी ते विहिरी पाडल्यात म्हणजे खोदल्यात, परंतु त्या विहिरींचे पैसेच आतापर्यंत देण्यात आले नाहीत. मग ते शेतकरी परभणी जिल्ह्यातल्या जांबचे असतील, मग तिथं जातीचा काही प्रश्न नाही. म्हणजे मराठा समाजाचे जाम परभणी जिल्ह्यातल्या जामच्या शेतकऱ्यांनी मला संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की सर बघा, एवढे आमचे शेतकरी आहेत, योजनेतून विहिरी दिल्या, उलट बॉन्ड लिहून घेण्यात आले की आम्ही पैसे मागणार नाही, ते बॉन्ड रद्द करा. म्हणजे शेतकऱ्याला आपण योजना देतो आणि त्यासोबत बॉन्ड लिहून घेतले की आम्ही पैसे मागणार नाहीत. मग योजना आहे तर मग योजनेसोबत बॉन्ड कशाला पाहिजे, पैसे मागणार नाहीत म्हणून. त्याच्यामुळे शेतकरी त्यातही खूप परेशान आहे, कारण कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी स्वतःचे दागिने ठेवून आता पैसे दिले शेतकऱ्यांनी त्या विहीर खणणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सला. हे सगळ्या गोष्टी लक्षात घेता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मला असं वाटतंय अधिक निधीचा विनियोग व्हावा, अधिक शेतकऱ्यांना न्याय मिळावा. शेतकरी खरं शेतकरी आंदोलन असेल तर आम्ही त्या शेतकरी आंदोलनात सुद्धा सहभागी होऊ, मी सुद्धा सहभागी होईल असं मी तुम्हाला आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं आवाहन केलं आहे की आपल्याला इंधन वाचवायचं आहे, सगळ्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. आता काय जर बघितलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र नरेंद्रभाई मोदी यांनी जे आव्हान केलंय, हे आव्हान
म्हणजे देशाला दोन स्तरावर पुढे नेणारच आहे. एक तुम्हाला सांगतो, जे डेव्हलप्ड कंट्री म्हणतो आपण, जे प्रगत राष्ट्र म्हणतो, जसे जपान आहे, त्या जपानमध्ये सामान्यपणे जो म्हणजे मंत्री असतात ते पब्लिक जे युटिलिटीज आहेत, ट्रान्सपोर्ट आहेत, त्याच्यानेच हे करतात. मी मागे जेव्हा जपानला गेलो तेव्हा मी एका बौद्ध विहारामध्ये गेलो, तर मी सरप्राईज झालो होतो की एका पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून एक मंत्री येतात त्या विहाराकडे, आणि तीच पुनरावृत्ती जे आहे म्हणजे स्वतः केंद्रातले मान्य मंत्री गडकरी साहेब असतील, म्हणजे काल एका ट्रॅव्हल्स मध्ये बसून तीच, म्हणजे मला असं वाटतं की काल मुख्यमंत्री देवेंद्रजी बाईकवर बसून, म्हणजे ही बघा कसं असतंय की मोठ्या म्हणजे आपले जे प्रमुख असतात राज्याचे, ते ज्या प्रकारे वर्तन करतील ते सगळे वर्तन करतात. त्याच्यातून दोन गोष्टी होतील, एक तर पोल्युशन, दुसरं ट्रॅफिक, दोन नाही अनेक गोष्टी होतील, तिसरं जे पेट्रोल डिझेल ही इंधन बचत, तीन गोष्टी होतील. आणि मला असं वाटतं की हे कायम पुढे ठेवलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे आजपासून नाही, बॅटरी ऑपरेटेड सायकल मी 1 वर्ष 2 वर्षापासून घेऊन ठेवलेली आहे. मी कधीतरी वापरायचो जिमला वगैरे जाण्यासाठी, पण मी सुद्धा चालू करणार आहे. आणि इलेक्ट्रिक गाड्या, मला असं म्हणायचं आहे आपल्या माध्यमातून म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना, की आज सामान्य लोकांनी पेट्रोलच्या गाड्या घेतलेल्या आहेत. एकतर त्या पेट्रोलच्या गाड्यांना इलेक्ट्रिक मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी, म्हणजे ज्या गाड्या 12 लाखापर्यंत येतात त्या गाड्यांना इलेक्ट्रिक ट्रान्सफर करण्यासाठी एक परवानगी होईल किंवा ती सुविधा होईल. कंपन्यांसोबत चर्चा करून त्या गाड्या कशा इलेक्ट्रिक होऊ शकतील, कारण EMI वर घेतलेल्या गाड्या असतात गडकरी साहेब, आपल्याला माहित आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतंय की नितीन गडकरी साहेबांना माझी विनंती आहे की ते सगळं करतात, रस्ते करतात, ब्रिज करतात, परंतु आज EMI जो आहे, आता गाडी घरी ठेवायची आहे, पुन्हा EMI भरायचं आहे आणि पुन्हा प्रवास करायचा आहे. म्हणजे आज जे लोक आपल्या गाडीने प्रवास करायचे त्यांना त्या गाडीचा EMI भरायचा आणि प्रवासाचे वेगळे पैसे टाकायचे. ह्या सगळ्या गोष्टी खूप परेशानीच्या होत आहेत. त्यामुळे सबसिडाईज करा, काही गोष्टी सबसिडी करून त्यांना इलेक्ट्रिक किट बसवता येतात का पेट्रोल गाड्यांना, हे बघा. काही कंपन्यांना बोलून त्यांच्यासोबत चर्चा करावी. आणि मला असं वाटतं कायम तोडगा सुद्धा याच्यात निघावा. इलेक्ट्रिक भारत म्हणजे मोदीजींच्या म्हणजे याच्यातला विचारातला भारत. आणि खरंच काल कौतुकास्पद आहे की गडकरी साहेब असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा म्हणजे भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, त्यांनी ज्या प्रकारे 2च गाड्या दिसल्या, ताफा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी विचार करायला लावणार आहेत आणि माणसाच्या मनाला भावणार आहेत, माणसाच्या मनाला भावणार आहेत, माणसाच्या मनाला भावणार आहेत. काल देवेंद्रजी तर मला ज्यावेळेस बुलेटवर निघाले आणि ज्यावेळेस आशिष शेलार साहेब खांद्यावर हात ठेवून खाली उतरत होते, मला असं वाटलं की विधान भवनात की कॉलेजकडे, असं सुद्धा मला वाटले. कारण मी तुम्हाला सांगतो, मी स्पष्ट वक्तव्य बोलणारा, विधान भवनाकडे की कॉलेजकडे, कारण त्यांना ते इतकं सूट होतं ते बुलेट सुद्धा. आणि एकदम म्हणजे अरे भाई बस क्या डंके की चोट पे क्या लग रहे थे भाई, माँ कसम किसी पिक्चर के शूट में. मी तर म्हणतो तामिळनाडू जो विजय भी कल फीका गिर गया था देवेंद्र जी के सामने, उनकी स्टाइल में मार डाला यार, मार डाला. बरं ऐका ना, सदर साहेब ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी निर्देश दिले आहे ते सगळ्या मंत्र्यांचा ताफा कमी करताय आणि तसा म्हणजे तसा निर्णय पण झालाय. पण विरोधी पक्षातील लोक म्हणतात नोटंकी करताय. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सर्वेश्वर त्यांनी म्हटलंय की मी गेल्या 4 वर्षांपासून माझ्या ताब्यामध्ये फक्त 4च गाड्या आहेत. बघा, मी तुम्हाला एक सांगतो, न्यूटननी जेव्हा सिद्धांत मांडला होता गुरुत्वाकर्षणाचा, त्यावेळेस सगळे जण न्यूटनला विचारात घेत नव्हते, अरे हे काय म्हणत होते. परंतु आज मोदीजीनं, तुम्हाला सांगतो, ज्या प्रकारे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत रस्ते बघितले असतील किंवा टनल्स बघितले असतील, काल आपलं मिसिंग लिंक देवेंद्रजींच्या काळातली बघितलं असेल, देवेंद्रजींमुळे मिसिंग लिंक बघितलं असेल, देवेंद्रजींमुळे मिसिंग लिंकचा बोगदा बघितला असेल, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचार करायला भाग पाडणार आहेत. या देशाची प्रगतीचा भाग आहेत. काँग्रेसांच्या काळात बैलगाडीच फक्त चालू शकत होती, गाड्या कुठे, अँब्युलन्स तर विसरूनच जा. त्यामुळे मला असं म्हणायचंय की विरोधक काय म्हणतात हे न्यूटनच्या सिद्धांताला जसं त्यावेळेस लोक नाव ठेवायचे तसा प्रकार आहे.
आणि त्यामुळं विरोधकांवर डेमोक्रेसीमध्ये त्यांच्याजवळ बिचाऱ्यांजवळ काहीच नाही, तर ते काहीतरी म्हणजे तोंडसुख घेतात. त्या तोंडसुखाला महत्व नाही. परंतु मला आज जोडून एक गोष्ट सांगायची आहे की काल झिशान सिद्दीकी आमदार यांनी नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार त्यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेतली आणि मनसेने टीका केली. मला मनसेला हे विचारायचं आहे, तुमच्या नाकासमोर जेव्हा जावेद अख्तर साहेब येऊन हिंदीमध्ये भाषण करतात तेव्हा ते तुम्हाला दिसत नाही की कानाला तुमच्या ऐकू येत नाही? माननीय जावेद अख्तर साहेब येतात, ते तुमच्या डोळ्यासमोर नाकासमोर हिंदीत भाषण करतात तेव्हा ते तुम्हाला दिसत नाही की ऐकायला येत नाही? आणि मला असं म्हणायचंय की भारतीय संविधानामध्ये जी एकूण भाषांपैकी सगळ्याच भाषांचा मान आहे, म्हणजे हिंदी असेल, मराठी असेल, गुजराती असेल, तेलुगू असेल, तमिळ असेल, सगळ्याच भाषांचा मान आहे. त्यासोबतच इंग्रजी सुद्धा आता ही इंटरनॅशनल समूहानं आणि त्यातल्या त्यात भारतीय न्यायव्यवस्थेतली हायकोर्टातली बॉम्बे हायकोर्टातली भाषा सुद्धा इंग्रजी आहे. त्याच्यामुळं भाषेवरचं राजकारण मला असं वाटतंय सगळ्यांनीच फुलस्टॉप केलं पाहिजे. भाषेवरचं राजकारण सगळ्यांनीच फुलस्टॉप केलं पाहिजे. भाषेवरचं राजकारण सगळ्यांनीच फुलस्टॉप केलं पाहिजे. सर, तुम्ही आज जी पत्रकार ज्याच्यासाठी घेतली ते महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे म्हटलं आहे की ओपन ही कॅटेगरी नाही किंवा जनरली कॅटेगरी नाही. मात्र या विरोधामध्ये आता समजा काही जे ओपन कॅटेगरी ते संबोधतात लोक, त्यांच्यावर देखील अन्याय होत असल्यामुळे हा निर्णय घेतला असावा असा देखील एक सूर आहे. तेव्हा त्यांचा पण विचार करावा लागणार तुम्हाला. लक्षात ठेवा, आम्ही जनरल मेरिटच्या विरुद्ध नाही. पण जनरल मेरिट मध्ये कोण आहे? तर जनरल मेरिट मध्ये तमाम हिंदुस्तान के जो भाई है, महाराष्ट्र के जो आधी ज्याला म्हणतो आपण डोमिसाइल्ड आहेत, महाराष्ट्रातले डोमिसाइल्ड आहेत, सगळे डोमिसाइल्ड जनरल मेरिटला पात्र ठरतात. मग ज्या वेळेस रूल मध्येच नाही तर सर्क्युलर मध्ये आणि जीआर मध्ये येऊ शकत नाही. आणि तुम्हाला सांगतो जनरल मध्ये आज कुणबी मराठा भाऊ आलाय जनरल मधून, आज मागासवर्गीयामध्ये. आज मला सांगा, कुणबी मराठा भावाला तुम्हाला एज रिलॅक्सेशन द्यायचं नाही का? आज कुणबी मराठा भावाला माझ्या कुणबी मराठा भावाला तुम्हाला एज रिलॅक्सेशन द्यायचं नाही का? माझ्या भटक्या विमुक्ताच्या भावा तो असं आहे का की जी मुलं शहरांमध्ये राहतात त्यांचे पाल्य लवकर शाळेत टाकतात की वाडी तांड्यावरले लेकरं लवकर शाळेत जातात? हे सांगा मला तुम्ही. शहरातले लोक वाडी तांड्यावरले जातात का? मग एज पुढे गेलेले असते की नाही? मग एज रिलॅक्सेशन नको का? हा जनरल मेरिट विरुद्ध मागासवर्गीय असा संघर्ष नाही. जनरल मेरिट साठी सुद्धा लढणारे आम्ही आहोत, परंतु जनरल मेरिट मध्ये सगळेच येतात, सगळे डोमिसाइल्ड येतात. त्यामुळे याच्यात भेदभाव नाही. याच्यामध्ये कुडमुडा जोशी ब्राह्मण सुद्धा आहे, कुणबी मराठा सुद्धा आहे, वंजारी आहे, धनगर भाऊ आहे, त्याचबरोबर तुम्हाला सांगतो SC ST आहे, त्याचबरोबर बंजारा आहे, सगळेच आहे त्याच्यामध्ये. सर, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आज सकाळपासून 3 रुपयांनी वाढ झालेली आहे. सर्वसामान्य कुठेतरी आता याचा फटका बसू शकेल. तुमची काय प्रतिक्रिया? बघा, लक्षात घ्या की वैचारिक जी म्हणजे हे असते भूमिका ही सरकार निभवत असतात. ती वैचारिक भूमिका निभवत असताना म्हणजे देशाची वैचारिक खालमान होऊ नये जगासमोर. आणि जगामध्ये जी आज म्हणजे परिस्थिती आहे म्हणजे इंधनाच्या बाबतीतली, त्या परिस्थितीवर ती परिस्थिती लक्षात घेता पाकिस्तानात 450 रुपये लिटर आहे. 450 रुपये लिटर आहे. त्याच्यामुळे आजही आपली मान ताठ आहे आणि आपण खारीचा वाटा. आणि जर समजा देशात म्हणजे युद्धजन्य म्हणजे जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती असेल तर देशाने सुद्धा आपली तयारी ठेवलीच पाहिजे. आणि मला असं वाटतंय की एक मन आहे आमच्या गुराखी साहित्यामध्ये, सश्याच्या शिकारीला जाताना वाघाचं कडासन नसलं पाहिजे. म्हणजे माहित नसतंय की पुढं ससा आहे की वाघ आहे. त्याच्यामुळे सश्याच्या शिकारीला जाताना वाघाचं कडासन असलं पाहिजे, म्हणजे वाघाशी लढण्याची तयारी असली पाहिजे. त्याच्यामुळे पाकिस्तान वगैरे मामूली देश आहेत, ते तर 450 पर्यंत गेलेत. आज आपल्याला अमेरिका आणि मिडल ईस्ट वाल्यांसोबत सुद्धा म्हणजे किती लांब पल्ला गाठायचा आहे. त्या लांब पल्ल्याच्या आधारावर जर आपण अगोदरच आपली तयारी ठेवत असू तर मला असं वाटतंय या बाबतीला आपण म्हणजे टार्गेट किंवा या बाबतीला आपण स्टंट करून पाहण्यापेक्षा आपण ह्या बाबतीला युद्धजन्य जागतिक परिस्थितीच्या आधारावर आपण तयारीत राहिलं पाहिजे असं मला
म्हणजे आवर्जून सांगायचं. म्हणजे तुम्हाला इनडायरेक्टली असं सांगायचं की 2-3 रुपयाची झड नागरिकांनी सोचली पाहिजे आपल्या देशहितासाठी. मला असं वाटतंय की ही काही काळापुरती असू शकते, ही कालनिरूप कायमस्वरूपी. लक्षात ठेवा, कायमस्वरूप असेल असं मला वाटत नाही. कारण ही परिस्थिती निवळल्याच्या नंतर ऑटोमॅटिक ती म्हणजे भाव खाली येईल. कारण लक्षात ठेवा, तिकडून तेल येणंही बंद आहे आणि इकडून आपला माल जाणंही बंद आहे. जेव्हा आपली फळभाज्या जेव्हा बंद झाल्या दुबईला जाणं, अल्टिमेटली इकॉनॉमीवर परिणाम होतोयच, दळणवळणावर परिणाम होतोय. सगळ्या या गोष्टी लक्षात घेता मला असं वाटतं की परिस्थिती सापेक्ष आहे. परिस्थिती बदलल्याच्या नंतर हे पुन्हा मागे घेतलं जाईल, नाही घेतलं तर आपलं सरकार आहे. आपण सरकारांना आपल्या सरकारांना आपण आवर्जून आवाज देऊ शकतो, आपण भांडू शकतो आणि आपण ते हे आहे ते कमी करू शकतो. थँक्यू.